नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता आपले व्हिडिओ नाही का वस्तू बंद पडले होते. त्यामुळं आपण काही व्हिडिओ काढू शकलो नाही. त्याच्यामुळे नाही का आता काय करायचं आहे आपल्याला, आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण आता लाँग व्हिडिओ बनवत होतो ना, तर 1 तासाचे, 30 मिनिटाचे किंवा 20 मिनिटाचे. तर तसंच आता मी फक्त शॉर्टमध्ये बनवणार आहे. शॉर्ट म्हणजे लाँगच बनवणार, 5-5 मिनिटाचे किंवा 10-10 मिनिटाचे बनवणार. तुम्हाला तसंच कसं आहे, व्हिडिओ पाहायचा पण कंटाळा आहे ना, त्याच्यामुळे व्हिडिओ आता मी शॉर्टमध्ये बनवणार आहे 5-5 मिनिटाचा. त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला सबस्क्राईब तसंच तुम्ही 5 मिनिटाचा नाही का व्हिडिओ टाकल्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघा, तसं आपल्याला सपोर्ट पण भेटेल. इंडियाचं नंबर 1 चॅनल आपल्यालाच बनवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला फुल सपोर्ट करा. तसंच आजपर्यंत ज्यांनी आपल्याला नाही का सपोर्ट केलेला आहे ना, त्यांचे मनापासून खरंच धन्यवाद. आणि इथून पुढे पण असं सपोर्ट करा आणि अजून पण आपल्याला सपोर्ट हवा आहे. त्याच्यामुळे तुम्ही फुल सपोर्ट करा आपल्याला. कसा विषय आहे, आपलं चॅनल आहे, हक्काने सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. Instagramवरती मी पेज खोललंय. त्याच्यावरती नवीन-नवीन आयडिया भेटतील. तिथं जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. स्तवन632 म्हणून सर्च मारायचं. तिथं व्हिडिओ दिसून जातील. आणि फक्त सबस्क्राईब करू नका, तर सबस्क्राईब करून ऑल करा. जेणेकरून मी व्हिडिओ टाकले ना, तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तसं पण माझं व्ह्यूज वाढेल. आणि खचून नाही जायचंय आता. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओवरती नाही का आपल्याला 1K लवकरात लवकर तयार करायचे आहेत. आणि त्याच्यामुळे आपण आहे का विषय असा खोल घालणार आहे आपण, नाही का व्हिडिओ फक्त 5-5 मिनिटाचेच काढणार, पण अशी क्वालिटी काढणार ना, विषयच नाही. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नक्की व्हिजिट करा रोजच्या रोज. आणि विषय असा आहे, बेल आयकॉन जर तुम्ही प्रेस केलं ना, तर खतरनाक विषय होणार आहे. मित्रांनो, फक्त आपल्या डोक्यात एकच आहे, इंडियाचा टॉपचा ब्लॉगर आपणच राहणार. नाव नाही घेत, पण असे टॉपचे आहेत ना, त्यांच्या पुढे आपलं नाव लागलं पाहिजे 100% आणि त्यांचं नाव आपल्या मागे आलं पाहिजे. असंच व्हायचं आपल्याला.